भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील महालक्ष्मी नगर परिसरात महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज तारांना अडथळा ठरत असल्याच्या नावाखाली तब्बल 4 निंबाच्या वृक्षांची तोड झाल्याचं उघडकीस आलं आहे। प्रसंगी वीज तारांना अडचणीच्या ठरणारी झाडे व फांद्यांची तोडणी करताना वृक्ष प्राधिकरण समितीची पूर्व परवानगी न घेणे तसेच तोडलेल्या फांद्या रस्त्यावरच टाकल्यानं महावितरण विरोधात कारवाईची मागणी पर्यावरण अभ्यासक व वृक्षप्रेमी यांनी केली आहे। समितीची परवानगी न घेतल्यामुळे संबंधित वृक्ष छाटणी बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत वृक्ष संवर्धन कायद्याअंतर्गत ठेकेदारावर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हेही दाखल होण्याची मागणी केली जाते। नियमानुसार पालिका क्षेत्रात कोणताही वृक्ष तोडण्यासाठी तसेच साधी फांदी छाटण्यासाठी वृक्ष संरक्षण व संवर्धन महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम कायदा 1975 व सुधारणा अधिनियम 2021 नुसार वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणं क्रमप्राप्त आहे। तशी परवानगी न घेता वृक्षांची तोड केल्यास त्यास अवैध मानून दंडासह पोलिसात गुन्हा दाखल करण्याची तसेच 1 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे। समितीचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे आहेत, त्यामुळे महावितरण वा त्यांनी नियुक्त केलेल्या ठेकेदाराला वृक्षतोड वा वृक्षांची छाटणी करावयाची असल्यास उद्यान विभागामार्फत प्रस्ताव सादर करून त्यास आयुक्तांची परवानगी घेणं बंधनकारक असतं। मात्र पालिकेची पूर्व परवानगी न घेता वृक्षतोड नियमानुसार न झाल्यास किंवा बेकायदेशीरपणे झाल्यास पर्यावरण प्रेमींकडून कारवाईची मागणी होतीये। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ।